कोणीतरी सोडूनच गेले. कुठं तर आढळत आहे ना तिथं वायर एक आहे केबल. अयो लाकडाखाली गेलं की कसं काढायचं आता. घाबरले हो. कोणीतरी सोडून गेले. ये बाहेर बाहेर ये. ठेवणार नाहीत. ये ये बाहेर ये. नाही नाही ती छोटे दोन येते. लय छोटा आहे. त्याला दूध पण दिसणार नाही. मस्त लाकडात बसले. मस्त बसले मग त्याला काय होत नाही. हात जाणार मध्ये. दिसलं का? हा त्याच्यातच आहे बघा आतमध्ये. कोणीतरी मांजराचे पिल्ले सुटून गेले आमच्या इथं सकाळी सकाळी. बेबी सोडलं रे कोणतर मणिम्यावचं. आपल्या इथं आणून सोडले. तुम्ही काय तर ध्यान ठेवता का? खरं आहे. आंबे खायला येते. हा थोडेसे आंबे आता कमी झालेत. पाड लागलाय पडतेत सारखं रात्रभर. काय म्हणते आत्याला रे? काय सांगते आत्याला? तू काय खाती? शेव खाती सकाळ सकाळी? हा घालते घालते. इतके पाड. आणि हे ना इतकं टेस्टी लागतं ना. हे झाडालाच पूर्ण पिकलेलं असतं. पिकायला घालायची काही गरज नाही. हे बघा. तर हे केशर आंब्याचे पाड पडायला लागलेत आमचे. खूप गोड आहे. साखरेची गरजच नाही. आणि सगळेजण असेच पाड चिरून खातात. रस हे बनवत नाही आणि पिकायला सुद्धा घालत नाही. खूप भारी लागतं. त्याला आल्यापासून मी रोज पाणी सोडते. ह्याला केळीचे नवीन किती खुटा आलेत. तुम्हाला ना मी ॲपलचं झाड दाखवणार आहे आमचं. तर हे आहे आमचं ॲपलचं झाड. हे बघा किती उंच गेले. पण याला ॲपल नाही लागत. जवळजवळ 4 वर्षाला झाले याला लावून. असले उन्हात सुद्धा चांगलं आहे. मी त्या दिवशी टाकलेली मेथी पण दाखवते तुम्हाला. किती सुंदर मेथी. इथं मांजराचे पिल्ले आहेत. चिमण्या बघा कशा चूचू करायला लागल्यात. अरे चा गेलं माझ्या हाताला आलेलं. चल तुला घरी नेऊन मी लय छान सांभाळते. ये बाहेर. 2 आहेत कोणतर सोडले. चल 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 तुला घरी सांभाळते मी. आता यांना इथंच खायला प्यायला द्यावं लागतं. हे बघा. शेपटी आली हातात पण तोपर्यंत तो पळाला. अडचणीत असल्यामुळे मला पण लवकर येतात. घाबरतात ना छोटे. त्यांना पण भीती आहेच. कुणी सोडले नालायकानं काय माहिती. बरं झाडं आणि घर बघून तरी सोडले. कमीत कमी आम्ही त्याला पाणी चारा तर ठेवू. कुठं तर चक्क उन्हात सोडलं असतं डोंगराकडं तर म्हणजे मोकळ्या जागेत मरूनच गेले असते. नशीब त्या पिल्लांचं की आमच्या घरी सोडले त्यांना. लाडूले मणी आलती बाहेर आता. तिथं मणी म्याव आला गेलं मध्ये दूध पिऊन. शेवयाचं भात आणि दूध ठेवलं होतं मी. तू उन्हात फिरू नको. आत्याकडे जा. जांभळं पिकलेत आता.
पिल्लू बाहेर आलं वाटतं, चिमण्या आरडायला लागलेत. मिरच्याचेच मला 4-5 प्रकार दिसले. एकच पाकिट पण डबल डबल आहे ना. मग हे टोमॅटो त्यातलंच होतं का? वांगे टोमॅटो. होय होय, मी माग आले तर पाणी चालू होतं. जांभळं पिकाय चांगले पिकलेत बघा, पण वर आहेत 4-5 दिवसात. होय, जरा पाणी कमी पडलं ह्या वर्षी. जे अगोदर जाईल पाड त्याचा. अरे वाजलं खरं, पण पाडाचा पत्ता नाही इथं. केशर आंब्याला पडला का? मी तर लय वेडी आहे, इकडं आले. मला बी इथे सापडल, थांबा. मला लय पिवळा सापडणार. नाही तर मला वाजलेलं ऐकायला आलं. ह्याने पळवला बघ. एस बुवा मोहळ चावल. नो पाडा वाजलं कुठं केशर आंब्याला. तुम्ही पळवला का हो पाड? आ जा घाणेरडे कुठले पडलाय का? मला वाजलेला आवाज आला ना. पाड आहे का? हा, दुसरं वर झाडाला पिवळं दिसते का बघा बर. असणार आहे दुसरा बघा. अहो 1:30 वाजून गेलं, चला की जीव. कोणता डाळिंब? वरून लाल आहे का? नाही, कवळं बारकाय. चल घरी जेवायला. का इथंच आणावं? इथंच आणूया, घरी गरम होतंय. घरी गरम होतंय. दादू कुठं गेला? बाई धार काढायला तुम्हाला दाखवत. गपना गपना गपना. नंदबाईचा उपास आहे रविवारचा, त्यांच्यासाठी मी पकडू शकले. मस्त अशी शेंगदाणे. चला देऊया. ठीक आहे. बीत बीत चांगलं बसले की लाडू. पायवर कर लाडूले. छान रे, छान छान. आता सुट्टे संपत आल्या ना, आता लागलाय बसायला. पडल पडल समोर. पडशील रे. किती वाजलेत आता? 8 वाजले संध्याकाळचे. शिकलं ग सोनं माझं बसायला. 4थं वर्ष लागल्यापासून लय काय काय शिकलं बाळानं. मस्त मस्त. आता मम्मीला झोका द्यायची काही गरजच नाही. गीता गीता टप्पू.